पाहूयात पुढची राजकीय बातमी। वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा भडकल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे यांना त्यांनी उपरोधिक टोला लगावला। नवी मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपनं सेवा विनिमय ठराव मंजूर करून मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र मनपा आयुक्तांनी सादर ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता नगरविकास खात्यानं हा ठराव निलंबित केला। यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी खंत व्यक्त करत हा ठराव मंजूर न झाल्यास महापालिकेत काम करायला अधिकारीच राहणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। 500 चौरस फूट घरांना कर माफीचा निर्णय देखील नवी मुंबई महापालिकेनं पहिल्यांदा घेतला आणि त्यानंतर मुंबई महापालिकेने घेतला। मात्र मुंबईमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली पण नवी मुंबईत नाही। त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळतं ते पहिला बघायचं असा उपरोधिक टोला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला। आता मुद्दा आला की बरेचसे अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं काम आहे की समजणारा इथं अधिकारी शिल्लक नाहीये। म्हणून माझं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोलणार आहे की 58 चे 60 करताना सरसगट ते व्हावे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व स्तरावरचे अधिकारी वर्ग सक्षम निर्माण होत नाही तोपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना ठेवण्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे।